जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाचं यूट्यूब चॅनल एसपी टेक मराठीच्या एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये। मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बोललो होतो की तुम्हाला जर प्लेलिस्ट कशी बनवायची माहिती नसेल तर मला कमेंट करून नक्की सांगा। आणि मित्रांनो, लिटरली खूप साऱ्या लोकांचे कमेंट आलेले की प्लेलिस्ट कशी बनवायची आणि प्लेलिस्ट रँक कशी करायची, म्हणजे सर्चमध्ये कशी आणायची, त्यावरती नक्की व्हिडिओ बनवा। तर फायनली मित्रांनो, आजचा व्हिडिओ जो आहे तो आपण प्लेलिस्ट आपल्या मोबाईलचा यूज करून कशाप्रकारे बनवू शकतो आणि प्लेलिस्टमध्ये व्हिडिओज कसे ॲड करायचे, सोबतच प्लेलिस्ट कशाप्रकारे ॲड केली पाहिजे। काही लोक प्रायव्हेटमध्ये प्लेलिस्ट ॲड करतात, तर पब्लिकली जी प्लेलिस्ट आहे आपली ती कशी लॉन्च करायची, सोबतच मित्रांनो ती सर्चमध्ये कशी आणायची, सर्व आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटणार आहे, शिकायला भेटणार आहे। विथ प्रूफ तुम्हाला मी दाखवणार आहे मोबाईलच्या स्क्रीनवरती जाऊन। व्हिडिओ आजचा इंटरेस्टिंग आहे, व्हिडिओला सगळ्यांनी लाईक नक्की करा। या चॅनलवरती तुम्ही नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल, आपल्या एसपी टेक मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण मित्रांनो आपण आपल्या चॅनलवरती अशाच प्रकारे मराठीमधून यूट्यूबच्या टिप्स देत असतो। तर चला मित्रांनो, जराही न वेळ घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, आपण आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवरती आलेलो आहे। साईडला तुम्हाला माझ्या मोबाईलची स्क्रीन दिसत असेल, ठीक आहे। सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला यूट्यूब ॲप्लिकेशन ओपन करून घ्यायचं आहे। यूट्यूब ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर इथं आपल्या चॅनलवरती जायचं आहे, ठीक आहे। आपला जो पण यूट्यूब चॅनल असेल त्या यूट्यूब चॅनलवरती आपल्याला जायचं आहे। त्यानंतर इथं व्हिडिओ सेक्शनमध्ये जायचं आहे। सगळ्यात पहिल्यांदा तर मित्रांनो, आता प्लेलिस्ट जर तुम्ही बनवली असेल तर ठीक आहे, पण तुम्हाला नवीन बनवायची असेल तर इथं जस्ट व्हिडिओच्या कोपऱ्यामध्ये तुम्हाला 3 डॉट दिसतील, तर त्यावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर इथं सेव्ह टू प्लेलिस्ट नावाचं ऑप्शन बघायला भेटेल, तर यावरती जर तुम्ही क्लिक केलं तर वरती कोपऱ्यामध्ये न्यू प्लेलिस्ट नावाचं ऑप्शन बघायला भेटेल, त्यावरती तुम्हाला सिम्पली क्लिक करायचं आहे। आता क्लिक केल्यानंतर मित्रांनो, प्लेलिस्टला नाव काय द्यायचं आहे, तर काही पण फालतू नाव नाही द्यायचं, तर असं नाव द्यायचं आहे जे यूट्यूबवरती लोक सर्च करतात। आता एक्झाम्पल, मी जर समजा यूट्यूब टिप्स देतो यूट्यूबवरती, तुम्ही तुमच्या कॅटेगरीचा विचार करायचा आहे, मी माझं सांगतोय, ठीक आहे। जर मी यूट्यूबच्या टिप्स देतोय तर मी ते यूट्यूब टिप्स नावाने काढू शकतो, किंवा प्रो यूट्यूबर नावाने काढू शकतो, किंवा ग्रो यूट्यूब चॅनल नावाने काढू शकतो, ठीक आहे, किंवा न्यू यूट्यूबर्स किंवा बिगिनर यूट्यूबर, अशा प्रकारचे नावं द्यायचे जे सर्च करतात लोक। तर ठीक आहे, मी ते या ठिकाणी टाकतो यूट्यूब टिप्स, ठीक आहे, यूट्यूब टिप्स इतकंच, एकदम शॉर्टमध्ये प्लेलिस्टचं नाव टाकायचं, ठीक आहे। तर यूट्यूब टिप्स नावाचं मी जे आहे ते प्लेलिस्ट ओपन केलेलं आहे, आणि प्रायव्हसी नेहमी इथं मित्रांनो पब्लिक करायचे। आता पब्लिक केल्यामुळे काय होतं, लोकांच्या समोर तुमची प्लेलिस्ट दिसते। जर तुम्ही अनलिस्टेड किंवा प्रायव्हेट केली, तर प्रायव्हेट केली असेल तर फक्त तुम्हालाच दिसते, अनलिस्टेड जर केली तर तुम्ही ज्यांना पण प्लेलिस्टची लिंक पाठवाल फक्त त्याच लोकांना तुमची प्लेलिस्ट दिसणार आहे। तर या ठिकाणी मी क्रिएटवरती क्लिक करतो, तर पहिल्यांदा आपण क्रिएटवरती क्लिक केल्यानंतर प्लेलिस्ट जी आहे ते ऑटोमॅटिक क्रिएट होईल। इथं सी लिस्टवरती तुम्ही क्लिक करून बघू शकता। आता ही जी प्लेलिस्ट आहे ही क्रिएट झालेली आहे। आता यामध्ये मित्रांनो, जर तुम्हाला ॲड करायचे असतील आणखीन सारे व्हिडिओज, तर या ठिकाणी तुम्ही पेन्सिल आयकॉनवरती क्लिक करायचं आहे। पेन्सिल आयकॉनवरती क्लिक करून किंवा इथं डायरेक्ट जे आहे ते व्हिडिओजवरती जायचं आहे, ठीक आहे। जे आपले व्हिडिओज असतील त्या व्हिडिओजवरती डायरेक्ट जायचं आहे, आणि 3 डॉटवरून परत इथं सेव्ह टू प्लेलिस्टवरती क्लिक करून तुम्ही नवीन जो व्हिडिओ आलेला आहे तो इथं डायरेक्टली ॲड करू शकता। आणि डनवरती क्लिक केलं तर त्या प्लेलिस्टमध्ये तुमचा दुसरा व्हिडिओ जो आहे तो देखील ॲड होऊन जाईल, ठीक आहे। तर मी यूट्यूब टिप्सवरती क्लिक करतो, तर इथं प्लेलिस्ट बघू शकता, यात दुसरा व्हिडिओ पण जो आहे तो ॲड झालेला आहे। आता मित्रांनो, इथं तुम्हाला 2 डॉट दिसतील, इथून तुम्ही वर खाली पण व्हिडिओ करू शकता, म्हणजे क्रम लावू शकता, ज्या क्रमाने तुम्हाला व्हिडिओज जे आहे ते ठेवायचे आहेत, ओके। आता मित्रांनो, हे प्लेलिस्ट कसं बनवायचं हे तुम्हाला समजलं असेल, प्लेलिस्टमध्ये व्हिडिओज कसे ॲड करायचे हे देखील समजलं असेल। एका टायमाला मल्टिपल व्हिडिओज जर तुम्हाला प्लेलिस्टमध्ये ॲड करायचे असतील तरी देखील तुम्ही क्रोम ब्राउझरमध्ये जाऊन करू शकता, किंवा डायरेक्ट यूट्यूबमधून देखील मॅनेज व्हिडिओवरती क्लिक करून आपण बघूया येते का। जर नसेल येत तर तुम्हाला डायरेक्ट जे आहे ते क्रोम ब्राउझरमध्ये जाऊन करावं लागेल, ठीक आहे। आता इथं बघू शकता, इथं आपल्याला नाही येत, ओके। तर त्यासाठी आपल्याला क्रोम ब्राउझरमध्ये जावं लागतं, तर इथून एक एक करू शकतो। क्रोम ब्राउझरमध्ये तुम्ही टिक करून जे आहे ते मल्टिपल जे आहे ते व्हिडिओज एका वेळी ॲड करू शकता। आता मित्रांनो, मुद्दा येतो तो म्हणजे या प्लेलिस्टला रँक कसं करायचं, सर्चमध्ये कसं आणायचं। तर मित्रांनो, जे कीवर्ड असतात ते कीवर्ड आपल्याला टाकावे लागतात आणि प्रॉपर डिस्क्रिप्शन लिहावी लागते, तर ही प्लेलिस्ट आपली सर्चला येऊ शकते। आणि मित्रांनो, विचार करा, जर तुमचा व्हिडिओ सर्चला येत असेल तर तुम्हाला किती प्रमाणात जास्त व्ह्यूज येतात, आणि जर तुमची प्लेलिस्ट सर्चला आली तर प्लेलिस्टमध्ये मित्रांनो कमीत कमी 10-20 तर व्हिडिओज असतात, आणि लोकांना जर ती प्लेलिस्टमधला एक व्हिडिओ जर आवडला तर सगळी प्लेलिस्ट बघतात। त्यामुळे तुम्ही प्रत्येकाने यूट्यूब चॅनलवरती तुमच्या प्लेलिस्ट बनवणं गरजेचं आहे, ओके। आता इथं मी ही जी प्लेलिस्ट आहे ही सर्चला आणण्यासाठी काय करायचं, क्रोममध्ये जायचं आहे आणि इथं सर्च करायचं रॅपिड टॅग्स, ओके। रॅपिड टॅग्स हे सर्च केल्यानंतर मित्रांनो तुमच्यासमोर एक वेबसाईट येईल। आता थोडंसं मित्रांनो काय होते, आपला वायफाय आज बंद आहे, लाईट वगैरे नाही, सो त्यामुळे थोडंसं लोडिंग जास्त घेते, तर प्लीज ॲडजस्ट करा। रॅपिड टॅग्स वेबसाईट जी आहे ती ओपन करायचे, कारण मी मोबाईल डाटावरती मित्रांनो आजचं इंटरनेट कनेक्शन चालवत आहे, सो आजचे दिवस ॲडजस्टमेंट करा। तर बघू शकता थोडासा टाइम जातोय आपला। रॅपिड टॅग्स जे आहे ते मी सर्च करतो, तर रॅपिड टॅग सर्च केल्यानंतर इथे यूज टॅग जनरेटर येत आहे, तर यावरती तुम्हाला क्लिक करायचं, ठीक आहे। तर टॅग जनरेटरवरती क्लिक केल्यानंतर इथं यूट्यूब टॅग जनरेटर आलेला आहे, तर यात तुम्ही टायटल टाकायचं। आता माझं काय होतं, यूट्यूब टिप्स, ठीक आहे।
तर यूट्यूब टिप्स मी इथं सर्च करतो पहिल्यांदा. यूट्यूब टिप्स सर्च केल्यानंतर इथं तुम्हाला कीवर्ड्स भेटतील. तर इथं कीवर्ड्स जेवढे पण येत आहेत ते सर्व कीवर्ड्स आपल्याला कॉपी करायचे. तर इथं काय करायचं आहे, कॉपी टॅग्स नाव आहे तिथं क्लिक करायचं आहे. ऑल कॉपी होऊन जाईल. इथे यायचं आहे पेन्सिल आयकॉनवरती. पहिल्यांदा यूट्यूबमध्ये आल्यानंतर या प्लेलिस्टमध्ये पेन्सिल आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर हे डिस्क्रिप्शनमध्ये यायचं आहे आणि हे सर्व टॅग्स टाकायचे आहेत. फक्त यात एक गोष्ट लक्षात ठेवायची तुम्हाला की हे जे कॉमा आहेत हे कॉमा काढायचे आहेत आपल्याला. इथं बघू शकता मी कॉमा कशा प्रकारे काढलेले आहेत. तर या टाईपमध्ये कॉमा काढून टाकायचे आहेत. कॉमा काढल्या जर असतील तर तुम्हाला मित्रांनो मिसलिडिंग मेटाडाटा नावाची एरर येऊ शकते. ठीक आहे, कारण हे कॉमा अलाउड नाही डिस्क्रिप्शनला. अशा प्रकारे हे कीवर्ड्स तुम्ही एक एक करून खाली खाली जायचे. ओके, आता हे इतके झाले. त्यानंतर आणखीन टाकायचे असतील तुम्हाला आणखीन एक वेगळा कीवर्ड तुम्ही यात सर्च करू शकता. यूट्यूब टिप्स आहे तर इथं परत मी सर्च करू शकतो ग्रो यूट्यूब चॅनल. ठीक आहे, यूट्यूब चॅनल. त्यानंतर याचे देखील कीवर्ड्स जे आहेत हे देखील आपण सर्व कॉपी करून घेऊ शकतो. इथून सर्व कीवर्ड्स आपण कॉपी करायचे आणि हे कॉपी केलेले कीवर्ड्स नंतर आपण इथे डिस्क्रिप्शनमध्ये येऊन टाकायचे. ठीक आहे, तर या टाईपमध्ये मित्रांनो हे जर तुम्ही कीवर्ड्स टाकले आणि इथं तुम्ही मल्टिपल कीवर्ड्स टाकू शकता. जर कमीत कमी तुम्ही इथं 50-100 कीवर्ड टाकले तर निश्चितच तुमचा चॅनल ग्रो होऊ शकतो. फक्त थोडंफार मॉडिफाय करायचं. ते 2023 आलेलं आहे, इथं 2024 करा. तर या टाईपमध्ये मित्रांनो कीवर्ड तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये टाकायचे आणि त्यानंतर सेव्ह करायचे प्लेलिस्ट. ओके, सेव्ह केल्यानंतर हे सर्व जे आहेत हे कीवर्ड तुमचे काही दिवसानंतर रँक होतील. आणि मित्रांनो जर 15-20 दिवसात रँक नाही झाले तर कीवर्ड परत चेंज करायचे तुम्ही, जेणेकरून तुमची प्लेलिस्ट सर्चला येऊ शकते. तर इथं समजा आपली येते का बघूया. आपण एक प्रो यूट्यूबर सिरीज केलेली आहे. तर इथं प्रो यूट्यूबर सिरीज मी टाकलं आणि समजा इथं आपण जे फिल्टर असतो तर या फिल्टरला आपण इथून फिल्टर करू आणि इथं टाईपच्या ऐवजी इथं आपण प्लेलिस्ट करूया. ओके, टाईपमध्ये व्हिडिओच्या ऐवजी. तर इथं प्लेलिस्ट केल्यानंतर बघू शकता इथं थोडासा सर्चला येतोय का बघूया. वरती कोणाचा आलेला व्हिडिओ मनोज देचा आलेला आहे. ओके, हे आहे ते बघू शकता. इथं वेगवेगळ्या प्लेलिस्ट पण सर्चला येतात. यात आपली तर नाही आहेत, पण यात जर तुमची प्लेलिस्ट सर्चला आली तर इथून देखील तुम्हाला चांगल्या प्रकारे व्ह्यूज बघायला भेटतील. ठीक आहे, प्रो यूट्यूबर सिरीज मराठी टाकून बघूया आपण. तर मित्रांनो अशा प्रकारे जर तुम्ही जे आहे ते केलं तर बघू शकता आपला एक व्हिडिओ तर आलेला आहे. आपले व्हिडिओज पण येत आहेत बरेचसे, पण इथं आपण प्लेलिस्ट केलेलं नाही अजून. ठीक आहे, इथं आपण व्हिडिओ केले, प्लेलिस्ट करून बघूया. प्लेलिस्टवरती क्लिक केलेलं आहे मी. तर अशा प्रकारे जर तुमच्या मित्रांनो प्लेलिस्ट सर्चला आले तर निश्चितच तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे. ओके, तर इथं बघू शकता आपली प्रो यूट्यूबर सिरीज जी आहे ती सर्चला आलेले 74 व्हिडिओज आहेत. आणि मित्रांनो यातील जर एक व्हिडिओ कोणी बघितला तर निश्चितच जे आहे तुमचे बाकीचे व्हिडिओज पण लोक बघू शकतात. ओके, तर या टाईपमध्ये तुम्ही प्लेलिस्ट ॲड करू शकता. तर मित्रांनो तुम्हाला समजलं असेल की तुम्ही यूट्यूबवरती प्लेलिस्ट कशा प्रकारे बनवू शकता आणि त्याला रँक कशा प्रकारे करू शकता. आय होप तुम्हाला समजलं असेल सर्व गोष्टी. बाकी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ कुठल्या टॉपिकवरती हवा आहे ते देखील मला कमेंट करून नक्की सांगा. आणि डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली प्रो यूट्यूबर सिरीज एक वेळेस नक्की बघा आणि प्रो यूट्यूबर बना. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.